विदर्भात सध्या तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून त्याचा परिणाम आता मोबाईल फोनवरही होतोय। मोबाईल हँग होणं, कॉल ड्रॉप होणं आणि नेटवर्क जाण्याच्या तक्रारी वाढतायत। कडक उन्हात बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना मोबाईलच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतोय। तज्ञांच्या मते बाहेरील तापमानापेक्षा मोबाईलच्या आतलं तापमान हे 10 ते 15 अंशांनी अधिक असतं। त्यामुळे बाहेर 45 अंश सेल्सिअस तापमान असताना मोबाईलचं अंतर्गत तापमान 60 ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतं। आणि त्यातच सोशल मीडियाचा वाढता वापर, बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेल्या ॲप्स आणि 5G नेटवर्कचा वापर यामुळे मोबाईलच्या तापमानात आणखीनच वाढ होत असल्याचंही समोर येत आहे। आपण फोनच्या आतलं जे टेम्परेचर म्हणतो, ज्याला प्रोसेसर म्हणतो, प्रोसेसरचे जे टेम्परेचर असतं, इंटरनल ऑपरेटिंग टेम्परेचर जे आहे ते 10 ते 15 डिग्री कधी जास्त राहील बाहेरच्यापेक्षा। त्यांनी होतं काय की प्रोसेसर जे आहे एक स्पेसिफिक टेम्परेचरवर ऑपरेट करायसाठी बनलेले असतात। जर ते टेम्परेचर एक्सीड झालं तर देर इज समथिंग कॉल्ड एज थर्मल थ्रोटलिंग, म्हणजे जेणेकरून काय करतं की एका टेम्परेचरनंतर ते हवं ते परफॉर्मन्स देत नाही आणि त्याच्यापेक्षा अंडर परफॉर्म करतात, जेणेकरून ते कॉल ड्रॉप आणि किंवा मोबाईल बंद पडण्याचा किंवा अंडर परफॉर्मन्सचा आपल्याला एक्सपिरियन्स होतो। आपलं जे तापमान आहे ते पहिलेच खूप हाय आहे, त्यानंतर 45 डिग्रीच्या वरती आहे। आपला मोबाईल पण एवढा गरम मारतो, खिशातल्या खिशात पण खूप गरम होऊन जातो तो। त्यानंतर आपण जेव्हाही उन्हात वगैरे निघतो तर आपण मोबाईल काढताना मोबाईल कॉल आले तर रिसीव्ह नाही होत, त्यानंतर मेसेजेस बरोबर दिसत नाही, फोन हँग मारतो खूप। असेच खूप काही प्रॉब्लेम फोनसाठी आपल्याला सामना करावा लागतो त्याचा।